नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो। आज दुपारनंतर पुढील 3 ते 4 तासामध्ये व दुपारनंतर 10 ते 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला अजिबातच सबस्क्राइब करत नाही, तर चॅनलला आता सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक देखील करा। तर या ठिकाणी पुढील 3 ते 4 तासामध्ये व आज दुपारनंतर सोलापूर, सांगली, कोल्हापूर तसेच बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, बार्शी, इंदापूर, करमाळा या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळते। तसेच बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता थोड्याच वेळात पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर विदर्भामध्ये मित्रांनो यवतमाळ, वाशिम, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते व मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीमध्ये देखील आज मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।